हाय फ्रेंड, माझं नाव प्रेरणा आहे. माझं वय 25 वर्ष झालं होतं. मी एका शहरामध्ये राहत होती. माझं स्वतःचं ब्युटी पार्लर होतं. यामुळे दिवसभर मी खूप बिझी असायचे. घरात पैसा भरपूर यायचा, पण माझ्या वाढत चाललेल्या वयाची आईबाबांना काळजी वाटायची. ते दोघे मला सारखं म्हणायचे, प्रेरणा, तू आता स्वतःच्या पायावर उभी राहिलीस खरी, पण तुझं आता लग्नाचं वय होऊन गेलं आहे. त्यांच्या या बोलण्याला मी उत्तर देत नव्हती, कारण माझं लक्ष माझ्या ब्युटी पार्लरच्या धंद्याकडे होतं. आई बाबा मला सारखं माझ्या लग्नाविषयी बोलतात, म्हणून मी त्यांना एक दिवस म्हणाले, तुम्हीच माझ्यासाठी एखादं स्थळ पाहायला चालू करा. मला मुलगा पसंत पडला की मी त्याच्यासोबत लग्न करेल. कॉलेजला होती तेव्हा माझ्या मागे खूप तरुण मुलं प्रेमासाठी गळ घालत होते, कारण मी दिसायला खूप सुंदर होते. आता माझं 25 वर्ष वय झालं होतं, पण कोणालाही मी अगदी 18 वर्षाची मुलगी वाटायची. घरच्यांच्या सततच्या सांगण्यामुळे मलाही आता लग्न करू वाटलं होतं. मी लग्नाला तयार झाल्यावर अनेक मुलांची स्थळं माझ्यासाठी येत होते. खूप स्थळं येऊनही मला मुलगा काही पसंत पडत नव्हता. अनेक नोकरीवाले मुलं देखील येऊन गेले होते. त्यांना फक्त सरकारी नोकरी होती, पण ते दिसायला एवढे खास नव्हते. पण आईबाबांना वाटायचं, कोणता तरी एखादा मुलगा मी पटकन पसंत करावा आणि त्याच्यासोबत लग्न करावं. मी माझ्या आईला स्पष्टपणे सांगितलं होतं की, हे पहा आई, माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आयुष्यभर मला संसार करायचा आहे. यामुळे मी माझ्या पसंतीनेच लग्न करणार आहे. खूप मुलांची स्थळं येऊन गेल्यामुळे आता स्थळं येणं बंद झालं होतं. याचे सर्व खापर आईबाबा माझ्यावरच फोडायचे. आपली मुलगी 4 पैसे कमावून देते याचं त्यांना काहीही वाटत नव्हतं. त्यांना वाटायचं आपल्या मुलीचं वाकडं पाऊल पडायला नको. मुलांची स्थळं बंद झाल्यामुळे मलाही माझ्या लग्नाची चिंता वाटत होती. काही दिवसांनी माझ्या दुकानासमोरच एका तरुण पोराने मेडिकलचे दुकान टाकले होते. तो मुलगा दिसायला खूप हँडसम होता. त्याचं वय माझ्यापेक्षा खूप कमी होतं. तो मुलगा पहिल्याच नजरेत मला पसंत पडला होता. मनातल्या मनात मी ठरवलं की त्या मुलाशी आपण थोडी जवळीक निर्माण करायची आणि त्याला लग्नासाठी तयार करायचं. हा माझा विचार पक्का झाल्यामुळे अधूनमधून मी माझ्या दुकानातून त्याच्या मेडिकलवर जायचे आणि बराच वेळ गप्पा मारायचे. मी रोजच त्याच्यासोबत बरोबर गप्पा मारायला लागल्यामुळे त्याच्याही लक्षात आलं होतं की माझ्या मनात नेमकं काय आहे ते. काही दिवसातच आमचं एकमेकावर प्रेम झालं आणि मी त्याला माझ्याबरोबर लग्नासाठी तयार केलं. त्याचं नाव सागर होतं. त्याच्या घरची परिस्थिती थोडी बेताचीच होती, पण मी स्वतः कमवणारे असल्यामुळे मला त्याचं काहीही वाटत नव्हतं. यामुळे आईबाबांना मी त्याच्याविषयी सांगणार होती. आईबाबा मला नक्कीच त्याच्यासोबत लग्न करण्यास परवानगी देतील असा माझा समजही झाला होता. पण त्या मुलाची परिस्थिती पाहिल्यावर माझ्या आईबाबांनी त्याला नाही म्हणून सांगितले होते. आईबाबांना मी नाराज करू शकत नव्हती. यामुळे सागरच्या आणि माझ्यात सुरू असलेल्या प्रेमाला अचानक ब्रेक लागला होता. अखेर काही दिवसांनी एका कंपनीचा मॅनेजर असणारा मुलगा मला पाहण्यासाठी आला होता. त्याचं वय थोडं जास्त वाटत होतं आणि मला तो फार कमी वयाचा समजत होता, कारण तसा मी मेकअपही केला होता. काहीही करून आज या मुलाबरोबर आपण लग्नासाठी तयार व्हायचं असं मी ठरवलं होतं. पहिल्यांदा जेव्हा त्याने मला पाहिलं तेव्हा त्याने मला एका बाजूला घेतलं आणि लगेच म्हणाला, आत येताय का? तुम्ही फार सुंदर दिसत आहात. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. असं म्हणून मला त्याने आतल्या खोलीत आणलं आणि दरवाजा बंद केला. मी म्हणाले, दरवाजा का बंद केलाय? तो म्हणाला, मला असं समजलं आहे की तू 100 मुलांना नकार दिला आहेस. वाटलं तर मी तुला पैशात लोळवतो, पण माझ्याबरोबर नकार देऊ नकोस. मी म्हणाले, ठीक आहे, मलाही तू पसंत आहेस, पण आता दरवाजा उघडला पाहिजे, नाहीतर बाहेरच्यांना वेगळाच वाटेल. त्याचा माझ्याविषयीचा एवढा उत्साह पाहून मी त्याला होकार दिला आणि काही दिवसातच आमचं लग्नही झालं. माझा संसार सुखात चालू होता खरा, पण माझं पहिलं प्रेम असणारं सागरची मला खूप आठवण यायची. पण परिस्थिती आडवी आल्यामुळे मला त्याला सोडावं लागलं होतं. मी त्याच्याबरोबर पळून जाऊन लग्नही केलं असतं, पण आईबाबांच्या नजरेत मी कायमची उतरली असती.